आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। नमस्कार, मी डॉक्टर दीपाली वाघ. मी त्वचारोग तज्ज्ञ आहे. आपण आपल्याकडे सर्व प्रकारचे स्किन डिसीजेस, हेअर प्रॉब्लेम्स याची ट्रीटमेंट करतो. स्किन डिसीजेसमध्ये इन्फेक्शन्स, त्यानंतर मुरुमांवरचे उपचार, सोरियासिस, एक्झिमा ज्याला मराठीमध्ये इसब म्हटलं जातं, या सर्व प्रकारचे ट्रीटमेंट केले जातात. त्याच पद्धतीने त्यासोबत पेशंटने स्वतःची काय काय काळजी घ्यायची ते सुद्धा पेशंट काउन्सिलिंग केले जाते. याचबरोबर आपण काही त्वचेच्या आजारांसाठी लेझर ट्रीटमेंट लागतात ते सुद्धा ट्रीटमेंट करतो. पेशंटला पूर्ण सविस्तर माहिती दिली जाते त्यांच्या आजाराबद्दल, त्यांचा आजार ठीक होण्यासाठी किती कालावधी लागेल, त्या पद्धतीने व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. इन्फेक्शन्स आहेत, काही ऑटो इम्युन कंडिशन्स असतात, काही ॲलर्जीज असतात. जसं लहान मुलांमध्ये धुळीचे, सिमेंट ॲलर्जीज होणे सध्या खूप कॉमन आहे. तर त्यामध्ये मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे, सोबतच त्याचे जे पण ट्रीटमेंट्स असतात ते पण पेरेंट्सलाही काउन्सिलिंग केलं जाते आणि मुलांनाही समजून सांगितलं जाते की त्यांनी कशी काळजी घ्यायची. सर्वात प्रथम उन्हामुळे जे पण स्किन डॅमेजेस होतात त्यासाठी डेली सनस्क्रीन यूज आपण रेकमेंड करतो. सनस्क्रीन सोबतच स्त्रियांना त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील, काही स्त्रियांना वांगाचे डाग आहेत, काहींना मुरुमांचे खड्डे आहेत, काहींना मुरुमांचे काळे डाग आहेत, तर त्यासाठी आपण स्पेसिफिक ट्रीटमेंट्स त्यांना देतो. त्यामध्ये आपण लावण्याच्या औषधांसोबतच हायड्राफेशियल, मेडिफेशियल सोबतच केमिकल पिल्स आणि लेझर्स सुद्धा करतो. खाने में आइडियली बैलेंस डाइट होना बहुत ज़रूरी है, जिसमें ग्रीन लीफी वेजिटेबल्स, विटामिन्स रिच फूड, एंटीऑक्सीडेंट रिच फूड, जिसमें सैलड्स बहुत कॉमनली चूज कर सकते हो आप. साथ ही में जो अभी मेलाज्मा जैसे कि वांग के दाग जो बोलते हैं, उसके लिए सन एक्सपोजर ही उसका पॉजिटिव फैक्टर है. उसके लिए सन जब जो फीमेल्स टू व्हीलर पे या फिर धूप में काम है, उन्होंने सनस्क्रीन भी लगाना है और साथ ही में प्रोटेक्शन मतलब स्कार्फ भी पहनना चाहिए. छोटे बच्चों को क्या आते हैं? नहीं, ये ज़्यादातर जो रिप्रोडक्टिव एज ग्रुप वाले फीमेल्स हैं उनमें ज़्यादातर देखा जाता है. ये प्रेगनेंसी में बढ़ने के चांसेस ज़्यादा रहते हैं. क्या कहेंगे औरंगाबाद के संभाजीनगर के लोग, महिलाओं को, स्किन कैसा रखना चाहिए? यहाँ पे एनवायरनमेंट थोड़ा ड्राई है और साथ ही में सन डैमेज होने के चांसेस ज़्यादा है. कंस्ट्रक्शन काफ़ी जगहों पे चालू है, तो डस्ट एक्सपोजर, सीमेंट एक्सपोजर भी है,
तो उस हिसाब से उन्होंने एक प्रॉपर डेली केयर फॉलो करना चाहिए, जिसमें हम लोग क्लिनजिंग, देन मॉइस्चराइजर, देन सनस्क्रीन एंड नाइट क्रीम्स ऐसे रिकमेंड करते हैं। तो हर किसी के स्किन के टाइप के अकॉर्डिंग हम उनको एक डेली रूटीन बना के देते हैं जो उन्होंने प्रॉपर फॉलो करना चाहिए। आपल्या आपल्या क्लिनिक संदर्भामध्ये पत्ता अजून नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर ओके. आपले कोकलानीसचे 2 ब्रांचेस आहेत. एक ब्रांच आकाशवाणी केंद्रासमोर आहे आणि सेकंड ब्रांच बीड बायपासला आहे, बजाज हॉस्पिटलच्या समोर. टायमिंग्स आपले मॉर्निंग टू इव्हनिंग, लेट इव्हनिंगपर्यंत डॉक्टर्स अवेलेबल असतील. इथे डर्मॅटॉलॉजिस्ट अवेलेबल आहेत, सोबतच प्लास्टिक सर्जन अवेलेबल आहे आणि डेंटल ट्रीटमेंटसुद्धा अवेलेबल आहेत. So, hello everyone. Myself, Dr. Neelam Goklani, consultant and aesthetic dental surgeon. I am practicing since almost 10 years now. We have started, this is our 4th year of my private practice. I was initially working with my expertise, Dr. Mahajans and Dr. Khandelwal. Now I have started my practice almost 4 years ago. My main branch is at Akashwani, just opposite to Akashwani Kendra. We have recently started with a new setup at Bid Bypass. So I'm very happy with whatever I am. This camp is basically conducted to give a social cause. Awareness बढ़ाने के लिए हमने किया है, क्योंकि डेंटल बद्दल अवेअरनेस खूप कमी आहे इथे आणि लोक ते निग्लेक्ट करतात, डिले करतात डेंटल ट्रीटमेंटसाठी. सो आय वॉन्टेड टू जस्ट गिव्ह अ मोटो की ते आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. इट शुड नॉट बी. सो वी हॅव ॲडव्हान्स्ड इन मेनी ऑफ द टेक्नॉलॉजीज ऑल्सो. एस्थेटिक झोनमध्ये विनियस करतो, ब्लिचिंग करतो, कॉस्मेटिक प्रोसिजर्स ऑलमोस्ट सगळे होतात. स्किनचे आपले पण भरपूर ट्रीटमेंट्स होतात. सो इन हाऊस सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आपल्याकडे. I'm Dr. Halika. It has been 2 years since I joined here Goklani's dental clinic, and यहाँ पे आके मुझे समझा कि dentistry is quite advanced because औरंगाबाद में bleaching, veneers, smile designing वगैरह बहुत rarely होता है. तो any bride to be वगैरह के लिए we do full smile transformation वगैरह चीजें यहाँ पे. एंड यहाँ पे as मैम सेड कि लोगों को समझता ही नहीं है कि टीथ से आपका ओवरऑल हेल्थ भी अफेक्ट होता है. अगर आप अच्छा खाएंगे नहीं तो आपके बॉडी में कुछ लगता ही नहीं है, तो लोग दांत निग्लेक्ट कर देते हैं. तो इसीलिए वी केप्ट दिस कैंप हियर एंड या इट्स फ्री कंसल्टेशन एंड फ्री एक्सरे एंड पूरी ट्रीटमेंट जितने भी कैंप लोगों के लिए है इट्स 50% ऑफ. दांत क्यों खराब होते हैं? क्योंकि हम कुछ भी खाते हैं. लोगों को लगता है सिर्फ चॉकलेट से दांत खराब होता है, बट ऐसा कुछ नहीं है. जो भी आप खाएंगे मुंह पे अगर वो टिका हुआ है तो दांत खराब होना ही है. तो उसका सबसे इजी सोल्यूशन, बस खाने के बाद अच्छे से माउथ क्लीन करो, गागल करो, तो मुंह पे कुछ चिपकेगा नहीं और कीड़ होगी नहीं. हो सकता बाहर को कुछ खाने में आता एवरीथिंग वट एवर यू ईट उससे कीड़ लग सकती है. जस्ट फाइब्रस जो फूड होता है उससे दांत हेल्दी होते हैं, उससे कीड़ नहीं लगती है. जैसे वेजिटेबल्स हो गए, कैरेट, जितना भी फाइब्रस फूड आप खा रहे हैं उससे कीड़ बहुत कम लगती है, बट उससे भी चांसेस है कि कीड़ लगे. तो हर चीज़ से कीड़ लग सकती है. क्या करने का चाहिए बोलना चाहिए कि हाँ, हम यही बोलना चाहेंगे कि आप ओरल लाइक एवरी 6 मंथ्स में आके चेकअप, नॉर्मल रूटीन बस चेकअप करा के जाओ. और कीड़ को इतना बढ़ने मत दो. लोग बोलते हैं कि दांत एक बार घुसे तो ट्रीटमेंट में अटक ही जाते हैं, तो वो चीज़ अटके नहीं. तो इसलिए नॉर्मल चेकअप कराओ और कीड़ नहीं बढ़े तो सिर्फ बेसिक प्रोसीजर्स करो, ताकि रूट कैनाल, दांत निकालने तक प्रोसीजर्स ही ना. और डॉक्टर हानिका पेरवानी. माय नेम इज डॉक्टर संस्कृति वानकी. मैं यहाँ पे इनकी बीड बाईपास ब्रांच पे ज्वाइन हुई हूँ अराउंड 2-3 मंथ्स बैक. वी स्टार्टेड विद दिस ब्रांच. जैसे कि इन्होंने बोला कि आप इसको कीड़ नहीं लगनी चाहिए, इसके लिए आपने ये करना है कि इग्नोर नहीं करना है चीज़ें. खाना जब अटकने लगे तभी आपने आपके डेंटिस्ट के पास दिखा देना. ऐसे नहीं कि उससे के बस खाना अटक रहा है, या ऐसी कोई दवाई नहीं आती है. जो बहुत लोगों के क्वेश्चन होते हैं कि दवाई आई कि कीड़ रुक जाए, ऐसी कोई दवाई नहीं होती. कीड़ अगर लग जाती है तो उसको निकालना ही ज़रूरी होता है. उसके लिए आपको डेंटिस्ट के पास ही जाना पड़ेगा. तो ऐसे बस उसको इग्नोर नहीं करना है. वही एक चीज़ है, इसीलिए अवेयरनेस कराने के लिए क्या काय काय नवीन आव्हान आहे तुम्हाला ऑपरेट करताना? तर प्लास्टिक सर्जरी एक मोठी ब्रांच आहे, एक अम्ब्रेला ब्रांच आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग ब्रांच पण म्हटली जाते. तर प्लास्टिक सर्जरीमध्ये माझ्याकडे हँड सर्जरी जे असतात, हँडचे बाईक ऍक्सिडेंट वाले पेशंट्स, त्यांचे हँड पॅरालिसिस होतात, त्यांची ट्रीटमेंट्स, किंवा काही रुग्ण जे ऍक्सिडेंटमध्ये ट्रॉमा होते किंवा इंजरीज होतात त्याचे रुग्ण ते येतात.
बाकी कॉस्मेटिक सर्जरीचे भरपूर पेशंट्स येतात, ज्याच्यामध्ये ब्रेस्ट सर्जरीज असतात किंवा मेल ब्रेस्ट एनलार्जमेंट असतात, त्यांची ट्रीटमेंट्स, रॅनोप्लास्टी, नाकाची शेपची सर्जरी. आता दिवाळी येते तर बर्न्सचे पेशंट्स येतात, तर बर्न्स बद्दल काळजी घ्यायला पाहिजे. आणि बर्न्सचे बरेच पेशंट्स येतात आमच्याकडे, ज्यांची ट्रीटमेंट आम्ही रेग्युलर प्लास्टिक सर्जरीने आणि नंतर जे दाग आहेत ते मिटवण्यासाठी लेझरचा उपचार करतो आम्ही. याच्यामध्ये काही शासकीय योजना वगैरे त्याचा लाभ घेता येतो का? तर काही जे उपचार आहेत ते होतात शासकीय योजनामध्ये, आणि बाकीचे जे आहेत ते आम्ही सवलतीच्या दरात करून देतो. तर आता दिवाळी येतेय, तर माझं आव्हान असेल की दिवाळीसाठी काळजी घ्यायची, लहान मुलांचं लक्ष ठेवायचं. फटाक्यामुळे खूप बर्न्सचे पेशंट्स येतात दिवाळीच्या दरम्यान, तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे, केअरफुल राहायला पाहिजे. पेरेंट्सनी सुपरवाइज करून लहान मुलांचं काळजी घ्यायला पाहिजे. सर्जन म्हणून कार्यरत आहे. ऑपरेट केल्यानंतर त्या पेशंटला रिलीफ मिळण्यासाठी किती वेळ लागतो, कोणत्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त वेळ लागतो, त्याबद्दल बोला. तर प्लास्टिक सर्जरीमध्ये जी मी करतो ते डे केअर सर्जरीज असतात, म्हणजे सेम डे पेशंट घरी जातो. प्लास्टिक सर्जरीचा दुसरा भाग असतो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, ज्याच्यामध्ये एक आठवडाभर रिकव्हरी पिरियड असतं. डे केअर सर्जरीज मध्ये कॉस्मेटिकमध्ये सेम डे पेशंट घरी जातो किंवा 1-2 दिवसाच्या कालावधीत जातो. रिकव्हरी पिरियड साधारण 15 दिवस असतं नॉर्मली, आणि नॉर्मल त्यांना जे पाहिजे त्यांचा कॉन्फिडन्स परत मिळतो त्यांना. ते निशाण वगैरे ते कायम राहतात का, ते रिमूव्ह होतात? हा, तर स्कार्सचे पेशंट जे येतात आमच्याकडे त्याच्यासाठी आम्ही दोन्ही ट्रीटमेंट्स करतो. फ्रॅक्शनल CO2 लेझर आहे माझ्याकडे, त्याची ट्रीटमेंट होते, किंवा मग काही लोकांना स्कार रिव्हिजन सर्जरी लागते. स्कार रिव्हिजन सर्जरी करून परत त्यांना निशाण अजून फेड करण्यासाठी लेझरचा उपचार करून बऱ्यापैकी फायदा होतो. एक वेळ होती पुणे मुंबईला पेशंट जायचे, आता औरंगाबाद संभाजीनगरला तर सगळे उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत. माझ्याकडे पुण्यावरून सुद्धा पेशंट्स, मुंबईवरून सुद्धा पेशंट्स इकडे उपचार घ्यायला येतात. किती वर्षाचा अनुभव आहे डॉक्टर साहेब? मला आता 5 वर्ष झाले इथे प्रॅक्टिसमध्ये. दुसरी ब्रांच आहे ही, आणि पहिली ब्रांच माझी आकाशवाणीला आहे. तर काही पेशंट्स जे कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरीचे किंवा स्किन, लेझर, डेंटल सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत. तर आमची दुसरी ही शाखा बीड बायपासला आहे, कमलनयन बजाजच्या अलीकडे वास्तू एलिट स्क्वेअर बिल्डिंग 1st फ्लोअर इथे आहे. तर जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा हे आवाहन करतो.